श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा येतात आणि जेव्हा अधिक महिना पडतो त्यावेळेला वर्षामध्ये 13 पौर्णिमा येत असतात. 3 वर्षातून एकदा अधिक महिन्याची पौर्णिमा येत असते. हा दिवस अत्यंत खास मानला जातो. अधिक महिन्याचे स्वामी हे श्रीहरी विष्णू आहेत. अधिक महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये केलेली पूजा, व्रतवैकल्ये, पारायणे, अनुष्ठाने याचे आपल्याला जास्त पटीने फळ प्राप्त होत असते. म्हणूनच पूजापाठ करण्यासाठी आणि श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त उपासना करण्यासाठी अधिक महिना हा अत्यंत खास मानला जातो. अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन सुद्धा केले जाते. काही लोक संपूर्ण अधिक महिन्यामध्ये दररोज सत्यनारायण पूजन करत असतात. परंतु जरी दररोज शक्य झालं नसेल, आपण अजूनही जर सत्यनारायण पूजन केलेले नसेल, तर या अधिक महिन्यातील पौर्णिमेला आपण हे सत्यनारायण पूजन करू शकतो. सत्यनारायण पूजन नक्की आपल्याला कधी करायचं आहे? 30 मे की 31 मेला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी अजून कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, कुलदेवीची आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्यनारायण पूजेचे विशेष महत्त्व आहे. ही पूजा मुख्यतः सुखसमृद्धी, कुटुंबातील शांती आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी केली जाते. त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा ह्या पूजेचे महत्त्व आहे. सत्यनारायणाची पूजा ही पौर्णिमा तिथीला केली जाते. जेव्हा आपण नवीन घर बांधतो किंवा ज्यांचा विवाह होतो तर त्यानंतर सुद्धा ही सत्यनारायण पूजा केली जाते. जो व्यक्ती प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतो तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढच होत असते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या राहत नाहीत. पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होत असतात. त्यामुळे आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करू शकतो. परंतु जरी प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला शक्य होत नसेल तरीसुद्धा अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे तर या दिवशी आवर्जून सत्यनारायणाची पूजा करावी. सत्यनारायण पूजेला एवढे महत्त्व का आहे? तर सत्यनारायण म्हणजे सत्यस्वरूप श्रीहरी. श्रद्धेने जर आपण सत्यनारायणाची पूजा केली तर आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते. त्याचप्रमाणे सत्याचे पालन करण्याची शिकवणसुद्धा आपल्याला ही पूजा देत असते. या पूजेतील कथेमध्ये सत्य, प्रामाणिकपणा आणि भक्ती याचे महत्त्व सांगितलेले आहे. खोटेपणा आणि अहंकार टाळण्याचा संदेशसुद्धा आपल्याला ही पूजा केल्यामुळे मिळतो. त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजेमुळे घरातील धनधान्यामध्ये वाढ होते, कौटुंबिक ऐक्य आणि मानसिक शांतता लाभते. सत्यनारायणाच्या पूजेमुळे आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. संतान प्राप्ती, आरोग्य, व्यवसायामध्ये प्रगती, त्याचप्रमाणे वैवाहिक सुख, तर यासाठी ही पूजा प्रामुख्याने केली जाते. अधिक महिन्यामध्ये या पूजेला खूप महत्त्व आहे, कारण अधिक महिना हा श्रीहरी विष्णू यांचा महिना मानला जातो आणि म्हणूनच अधिक पौर्णिमेला आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 2 दिवसांमध्ये आलेली आहे. 30 मेला सकाळी 11:58 ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 31 मेला दुपारी 2:15 पौर्णिमा तिथी संपणार आहे. आपण कोणतीही तिथी ही उदय तिथीनुसार पकडत असतो. म्हणजे ज्या तिथीने सूर्योदय पाहिलेला आहे तर त्या तिथीला आपण त्या दिवसाचे महत्त्व समजत असतो. त्यामुळे उदय तिथीनुसार अधिक पौर्णिमा ही रविवारी 31 मेला असणार आहे, परंतु ती दुपारी 2:15 असणार आहे. ज्यांना सत्यनारायण करायचे आहे तर त्यांनी 30 मेला प्रदोषकाळी सत्यनारायण करायचे आहे, ज्यावेळेला पौर्णिमा तिथी सुरू असणार आहे. कारण प्रदोषकाळी सत्यनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सत्यनारायणाची जी पूजा आहे तर ती आपल्याला 30 मेला करायची आहे. जे लोक पौर्णिमेचे उपवास करतात, आपल्याला कुलदेवीची जर काही सेवा करायची असेल तर ती मात्र आपल्याला 31 मेला करायची आहे. पौर्णिमेचा उपवास आपल्याला 31 मेला करायचा आहे. तसेच आपण या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो. अजूनही जर अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर आपल्याला 31 मेला या अधिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे, किंवा मूळस्थानी जाऊन जर ओटी भरणे शक्य असेल तर मूळस्थानी जाऊन सुद्धा आपण ही ओटी भरू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण सुवासिनी पूजन करू शकतो. अजूनही जर आपण गायीला किंवा नदीला तसेच देवांना जर अधिक मासाचं वाण दिलेलं नसेल, नैवेद्य दिलेला नसेल तर तो सुद्धा आपण 31 मेला अधिक पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करू शकतो. अधिक मासाचे वाण आपण गायीला, नदीला कशा प्रकारे देऊ शकतो, त्याचप्रमाणे
कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे, तर याची माहिती देणारे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. आपण साडीने किंवा अगदी खणा नारळाने सुद्धा आपल्या देवघरामध्येच ज्या ठिकाणी कुलदेवीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे, तर त्यासमोर ही ओटी भरू शकतो आणि ही ओटी नंतर एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकतो किंवा आपण स्वतःसुद्धा वापरू शकतो. परंतु अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे. तसेच आपण या अधिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती कुंकुमार्चनसुद्धा करू शकतो. म्हणजे कुंकू जे आहे तर ते आपल्या कुलदेवीला आपल्याला अर्पण करायचं आहे. इतर वेळेला सुद्धा आपण कुलदेवीची ओटी भरत असतो. ठराविक ज्या तिथी आहेत तर त्या तिथींना कुलदेवीची ओटी भरण्याला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे कुंकुमार्चन करत असतो. परंतु 3 वर्षातून एकदा येणारा अधिक महिना जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये अधिकाचे फळ प्राप्त करण्यासाठी, जास्तीत जास्त पुण्य कमावण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. आणि कुलदेवीची, श्रीहरी विष्णूची, माता लक्ष्मीची पूजा करण्याचा अत्यंत खास दिवस म्हणजे पौर्णिमा तिथी. म्हणूनच आपल्याला ही अधिक मासाची जी पौर्णिमा आहे तर ही तिथी चुकवायची नाही. या दिवशी आपल्याला विष्णूंचा, लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या कुलदेवीची कृपा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पूजा, उपासना करायची आहे. तसेच अजूनही जर अधिक महिन्याचे दीपदान केलेले नसेल तर ते सुद्धा आपण या अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो. 31 मेला रविवारी आपण मंदिरामध्ये 33 दिव्याचं दान करू शकतो. आपल्या आजूबाजूला जे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपण 33 तुपाचे दिवे प्रज्वलित करून या दिव्यांचं दान करायचं आहे. शक्य असेल तर नदीमध्ये सुद्धा आपल्याला हे 33 दिव्यांचं दान करायचं आहे. केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती 33 दिवे प्रज्वलित करून नदीमध्ये आपल्याला ते सोडायचे आहेत. कारण दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. त्याचप्रमाणे अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, जलदान असेल, वेगवेगळ्या वस्तूचं, डाळींचं, धान्याचं दान असेल तर हे सुद्धा आपण अधिक महिन्याच्या पौर्णिमेला करू शकतो. निश्चितपणे याचे आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असते. गायीची म्हणजेच गोमातेची सेवासुद्धा आपल्याला या अधिक पौर्णिमेला करायची आहे. आपल्या घरी गोमाता असेल किंवा आजूबाजूला किंवा अगदी गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपण या दिवशी गाईला वाण द्यायचं आहे. गाईला वाण कसं द्यायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर आपण गाईला वाण दिल्यामुळे सुद्धा श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि ज्या व्यक्तीवरती गोमातेची कृपा असते तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी राहत नाहीत. असे म्हणतात की जो व्यक्ती गायीची सेवा करतो तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही दुर्भाग्य, दारिद्र्य हे प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्याला गायीची सुद्धा पूजा अधिक महिन्याच्या पौर्णिमेला करायची आहे. तसेच आपल्याला लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. विष्णूंसोबत लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळवायचे आहेत. आपल्या अंगणामध्ये जी तुळशी आहे तर तिच्या जवळ सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा या दिवशी सायंकाळच्या वेळेला तुपाचा दिवा लावायचा आहे. 33 दिव्यांचं दान सुद्धा आपण तुळशीजवळ आपल्या देवघराच्या समोर करू शकतो. त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही मंदिरामध्ये किंवा नदी तीरावरती सुद्धा आपण हे दीपदान जे आहे तर ते करू शकतो. त्यामुळे अजूनही जर आपण कुलदेवीची कोणतीच सेवा केलेली नसेल, ओटी भरलेली नसेल किंवा गाईला वाण दिलेलं नसेल किंवा आपण जर अजूनही दीपदान केलेलं नसेल तर या गोष्टी नक्की आपण अधिक महिन्याच्या पौर्णिमेला 31 मेला रविवारी करू शकतो. ज्यामुळे आपल्याला याचे जास्तीत जास्त फळ प्राप्त होईल आणि अधिक महिन्याची पौर्णिमा जी आहे तर ती पुन्हा 3 वर्ष येणार नाही. त्यामुळे आपल्याला हा दिवस जो आहे, हा योग जो आहे तर तो मात्र चुकवायचा नाही.